आई, तुझे खूप खूप आभार. तू सगळं सांभाळते, एकटी सांभाळते. तू मुलींना पण सांभाळते, तू तुझ्या स्वतःला पण सांभाळते आणि तू मला पण सांभाळते. एवढं नाही कोण करू शकत. तू खूप माझ्यासाठी लकी आई. खूप खूप आभार बाबा. नमस्कार, मी सुभाष नामदेव साबळे, मुक्काम साबळेवाडी वाघू, पोस्ट आंबोली, तालुका खेड, जिल्हा पुणे. आम्ही 4 भावंड आहेत. मोठी बहीण आहे, त्याच्यानंतर दुसरी बहीण आहे, 3rd नंबर माझा भाऊ आहे आणि 4 नंबर मी आहे. माझ्या 2 बहिणींची लग्न झालेत. भावाचं पण लग्न झालं आहे. भावाचं लग्न झालं, भावाला एक आजार आला. माझ्या भावाला आम्ही भरपूर डॉक्टर वगैरे केले, त्याच्यासाठी भरपूर हिंडलो आम्ही. पण माझ्या घरी बहिणींचे लग्न झाल्यानंतर आईवडील सोडून कोणच नाही. माझा भाऊ एवढा सिरियस असताना माझ्या बापाला जरा प्रॉब्लेम आला का बाबा माझा एवढा मोठा मुलगा आहे, त्याला काय झालं, उद्या काय झालं. त्याच्या सगम्यामध्ये माझ्या बापाला अटॅक आला आणि माझ्या बापाचं निधन झालं. ते निधन आम्ही सहन करूच शकलो नाही, दोघं भाऊ पण सहन नाही करू शकलो. त्याच्या 1 महिन्यानंतरनं बरोबर माझ्या भावाला पण सेम प्रॉब्लेम झाला आणि माझा भाऊ पण नाही राहिला याच्यात. माझा भाऊ न राहिल्याच्या नंतरनं माझी आई आणि मी म्हणजे जरा आम्हाला मोठं संकट जसं काय आलं आमच्यावर. पण माझ्या भावाला 2 छोट्या मुली आहेत. त्या मुलींकडे बघितलं आणि मी माझं मन सावरलं का बाबा माझ्या भावाच्या जागा माझ्या 2 मुली आहेत. पण माझ्या आईने काय माहीत नाही आमच्यात काय बघितलं, म्हणली, तिने भरपूर धीर दिला मला. तू काय टेन्शन घेऊ नको, तुला बाहेर पडलाय ना, तू बाहेरच राहा. मी ह्या 2 मुलींना व्यवस्थित सांभाळलं म्हणजे जसं त्यांना सांभाळत होतो ना आपण त्याच्यापेक्षा जास्त सांभाळलं. माझी आई एवढी खंबीर झाली आहे म्हणजे त्यांच्यासाठी का असं आजारी असल्यावर काय करू शकत नाही ना. ती एकटीच सगळं करते, मुलींना व्यवस्थित सांभाळते. मुलींना सांभाळते, मला पण धीर देते. बाबा तू कसा आहे काय. माझी आई गावाकडं दररोज काळजी करत असते, पण मला माहीत नाही ती काळजी करते का नाही. पण माझ्या तोंडावर ती कायमची खुश असते. तिच्या मनात तर दुःख भरपूर आहे, पण ती माझ्या तोंडावर एकदम म्हणजे असं तिला काही झालंच नाही अशी खुश असते. आता सध्या ती माझ्या घरात एकटी राहते आणि 2 मुली राहतात. मी मुंबईमध्येच असतो, मला तर गावाला जायला भेटत नाही. पण काय करणार, माझी आई आणि माझे दादा आमच्यासाठी भरपूर केलं. पण माझी आई, माझा जो दादा माझा काम करायचा ना, ते माझी आई सगळं काम करते. माझ्या घरी सगळं माझं जे वडील माणसं काम करतात ना, ते माझी आई एकटी काम करते. माझ्या आई म्हणजे माझ्यासाठी एक सांगू शकत नाही, पण देवाच्या जागेवर ती आहे माझ्यासाठी. पण माझी आई हे करते मुलींचं, स्वतः शेती पण करते. शेती करणे म्हणजे बाई माणसाचं काम नाही, पण माझी आई स्वतः सगळी शेती करते. एवढी म्हणजे ती कणखर आहे का बाबा ती शेतीत दुसऱ्याची आस कधी पकडत नाही. माझी आई भात लावायचं म्हणजे ते भात लावायला पहिलं त्याला रोप भाजावं लागतं. ती स्वतःच डोक्यावरती गवऱ्या घेऊन ते रोप भाजते. रोप भाजल्याच्या नंतर ती ते रोप पेरते. ते पेरल्यावर ते रोप येतं, पाऊस पडतो, पावसाची वाट पाहते. त्या शेतात नांगर दुसऱ्याकडं म्हणजे माझ्या काकात त्यांच्याकडनं नांगर हाणून घेते. तिचा फक्त एकच प्रॉब्लेम आहे, तिला नांगर हाणता येत नाही. नंतर ती भरपूर मेहनत करते. ते नांगर हाणल्याच्या नंतर ती स्वतः सगळं भात व्यवस्थित लावते. ते भात 3 महिन्यानंतर आल्याच्या नंतरनं ते शेतात जाणार, त्या भाताची एक लोमटी ओढणार, हातावर मळणार, माती चेक करणार, माती कशी आहे, खाली ओलं आहे का बाबा, सुक्क आहे का. ते भात मग तिथून पुढं तिला वाटलं का कापायचं
तर ते हातावर मळल्याच्या नंतर ती बघते आणि मग कापते. ते कापल्याच्या नंतर त्याला सुकायला लागतं. त्याला एक दिवस सुकवते. तिथून पुढं नंतर मग माझे काका लोक म्हणजे आमच्या गावाकडली लोक ना लय भारी आहेत. एखाद्याला सपोर्ट करायचा ना म्हणजे भरपूर सपोर्ट करतात. पण ती जाऊन त्या माणसांकडे जाणार, मी भात कापलंय पण मला झोडायचं आहे, ते झोडायला बाचा माणूसच लागतो. ते झोडून घेतल्याच्या नंतर ती त्याला उपणते. उपणल्याच्या नंतर ती ते मंदिरात थोडं वाहते, देवापुढं नेऊन ठेवते. बाबा मी ह्यावेळेस पीक काढलंय पण हे तुला पहिलं. देवाला दिल्याच्या नंतर माझी आई घरी घेऊन जाते, ते व्यवस्थित ठेवते त्याला व्यवस्थित. मग त्याला कांडायचं असतं. त्याला कांडते, प्रॉपर कांडते. त्याला उखळात टाकायचं, ते कांडायचं. मग उखळातनं कांडल्याच्या नंतर त्याला जात्यावर दळते. ते जातं असं आहे, मी त्याला 4 वेळा जरी ओढलं ना तरी मला ओढणार नाही. पण ती ताकद लावते, माहीत नाही. तिच्या एक गाणं बोलते, त्या गाण्यामध्येच ते जातं तिला पटकन ओढतं. मी थकून जाईन पण ती थकत नाही कधी. ते जात्यावर दळते, त्याचा आट्टा काढते. तिथून पुढे ते एक आमच्या घरी एक पेजवळी म्हणून आयटम आहे. माझ्या मुलींना पण आवडतो आणि मला पण आवडतो. पण मी नसल्यामुळं माझ्या मुलींना ती त्या पेजवळ्यांचा आट्ट्याने त्या पेजवळ्या बनवते. म्हणजे ते तिचं एक फेमस आयटम आहे. मला तर तो भरपूर आवडतो आणि मला तर अशी इच्छा आहे कधी जाऊन मी खातो. पण आता कामामुळं मुंबईला असल्यामुळं मी ते काही खाऊ शकत नाही. पण माझ्या मुलीला ती प्रॉपर बनवून, म्हणजे ते कसं बनवतात, त्याच्यात काय लागतं काय नाही, ते सगळं टाकून प्रॉपर बनवून खायला घालते.
माझ्या गावाला एक धरण आहे, भामासकडे एक धरण आहे. ते धरण पाणी तर भरपूर आहे त्याच्यात, पण फेब्रुवारी नंतर ना त्याच्यात पाणीच नसतं. माझी आई दररोज 2 किलोमीटर पाणी डोक्यावर आणते. 2 हांडे पाण्याचं दररोज 2 किलोमीटर जाते. दररोज 3 राऊंड मारते पाण्याचं. गाव असं आहे तिथं गाडी पण जात नाही आणि पूर्ण जंगलामध्ये माझं घर आहे. 2 घरात तिथं एकटी आई आणि 2 मुली राहतात. गावाला लोक चांगली आहेत त्यामुळे जरा म्हणजे मी इकडे बिंदास राहू शकतो. म्हणजे गावाला माझे आजूबाजूला काका बिका सगळे चांगले आहेत. एवढी काळजी करते त्या मुलींची आणि शेताची पण भरपूर काळजी करते माझी आई. आई, तुझं खूप खूप आभार. तू सगळं काम एकटी करते. तू स्वतःला सांभाळते, मुलींना पण सांभाळते आणि मला पण सांभाळते. माझी आई माझ्यासाठी देव आहे.